अखेर इल्याचं शुभमंगल पार पडलं. लताबाई खामगाववरून बुलढाण्याला नांदायला आली. इल्याचं लहानसं घर सासरकडून मिळालेल्या आंधळानं खचाखच भरलं. माहेरून घबाड आणल्यामुळं इल्याची आई सुनेचे खूप लाड करू लागली. माई वायरी कल्पनावानीच शिकेल हाय असं साऱ्या वेटाळात सांगत फिरू लागली. कधी कधी दुपारच्याला लताबाई आमच्या घरी यायची. घरातल्या गोष्टी सांगायची. अशीच एके दिवशी ती आमच्या घरी आली आणि बोलता बोलता म्हणाली, कल्पुताई, मले रोजच्याले साडी नेशाचा लई कट्टा येतो पाय. हो ना, मला सुद्धा रोज साडी नेसायचा कंटाळा येतो, पण इथं ड्रेस घातलेलं चालत नाही, आता काय करणार. पण मले ड्रेस घालून नवऱ्यासंग गाडीवर फिरायला जायची लई हौस वाटते व. एखाद्या बारीनं तरी मले यायचे संग ड्रेस घालून फिरायला जायचं आहे. तिच्या चेहऱ्यावरचे कोमल भाव, तिचं साधं सुधं स्वप्न पाहून मला गोड वाटलं. पण ही गोष्ट इथं केवळ अशक्य आहे हे माहीत असल्यामुळं वाईट पण वाटलं. टीव्हीतल्या बाया पाय ना, कशा नवऱ्या मांगे गाडीवर बसते, लांब लांब फिरायला जाते, हॉटेलात खाते. आपल्या आठी कायच नाही माहीत असलं. बरं, तू नाराज नको हो, एखाद्या दिवशी आपण बघू कसं जमतंय. मी तिची नाराजी दूर करण्यासाठी म्हणाले, पाय बरं कल्पुताई, मायासाठी तुला इथलं कराच लागते. हो ग, नक्की काहीतरी कर. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून ती घरी निघून गेली. आमच्या गावात सगळ्या सुना रात्रंदिवस साडीवरच राहत असत. माहेरी राहणाऱ्या मुली मात्र घरात गाऊन घालत. इथं सुनांसाठी आणि मुलींसाठी वेगळा न्याय. नवऱ्याच्या मागे गाडीवर ड्रेस घालून बसायचं, फिरायचं हे लतीचं चिमुकलं सोनेरी स्वप्न. एवढंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला किती विचार करावा लागत होता. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी विचारचक्र फिरू लागली. पुढच्याच आठवड्यात माझ्या सासूबाई नेहमीप्रमाणे बहिणीच्या गावाला जाणार होत्या. त्यांना संक्रांतीसाठी तिथून गावरान तीळ आणायचे होते. ही आमच्यासाठी सुवर्ण संधी होती. मी लतीला बोलवून घेतलं आणि सगळा प्लॅन समजावून सांगितला. सासूबाई सकाळी गावाला गेल्या की तिनं आमच्या घरी यायचं. आमच्या घरात साडी बदलून ड्रेस घालायचा. मग विलास मित्राची गाडी घेऊन येईल आणि तिथून त्या दोघांनी खामगावला जायचं. तिथं दिवसभर मस्त हिंडायचं, फिरायचं, बाहेर जेवण करायचं आणि संध्याकाळच्या आत बुलढाण्याला परत यायचं. असा प्लॅन ठरला. पण माझ्या सासूले काय सांगू कुठे जाऊ राहिले तर. अगं सांग, आईची आठवण येते, आईला भेटून येते म्हणावं. तसं जमीन काय, न जमायला काय झालं, त्या काही तुला आईला भेटू नको असं म्हणणार नाही. हो, पण आता उगीच पण बिण काढू नकोस. संध्याकाळी तुझा ड्रेस इथं आणून ठेव, मी तो माझ्या बॅगेत लपवून ठेवते. हो ना करता करता आमचा प्लॅन फिक्स झाला. संध्याकाळी लताबाईनं काहीतरी निमित्त काढून तिचा ड्रेस कागदात गुंडाळून आमच्या घरी आणून दिला. मीही तो बॅगेत तळाशी लपवून ठेवला. सोमवारी सकाळी आमच्या सासूबाई जेवण करून बहिणीच्या गावाला निघून गेल्या. मी ताबडतोब लताला फोन केला आणि घरी बोलवून घेतलं. लता आणि इल्या दोघांनीही मंगळवारचं प्लॅनिंग ठरवलं. मंगळवारी 11 वाजता लता भराभरा चालत आमच्या घरी आली. आतल्या खोलीत जाऊन साडी सोडली, ड्रेस घातला. हे बघ लता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी परत यायचे, जास्त उशीर करू नका. मी तिला बजावलं. ती पण हो 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 म्हणत राहिली. तिनं आरशात पाहून लिपस्टिक लावली, केसांवरून हात फिरवला आणि स्कार्फ बांधून निघाली. 10-15 मिनिटातच इल्या मित्राची मोटरसायकल घेऊन आमच्या दारात हजर झाला. कोणालाही ओळखू येऊ नये म्हणून त्यानं तोंडाला आणि डोक्याला मोठा गमछा गुंडाळला होता. लताबाईनंही तोंडाला स्कार्फ बांधला होता, त्यामुळे दोघींनाही इथं कोणीच ओळखू शकणार नव्हतं. इल्याची गाडी आल्याबरोबर लती पटकन बाहेर आली आणि टुणकण उडी मारून त्याच्या मागं बसली. त्यानं घाईघाईनं गाडी स्टार्ट केली आणि ते दोघं हिरो हिरोईन त्यांच्या स्वप्नातल्या सफरीवर निघून गेले. आता माझी जबाबदारी संपली. मी निवांतपणे घरात येऊन रोजची कामं सुरू केली. सासूबाई घरी नसल्यामुळं चिक्कार फुरसत होती. संपूर्ण दिवस मी वाळडेन काठी विचारविहार
हे पुस्तक वाचण्यात आणि लोळण्यात घालवला. मी पण डेव्हिड थोरोबरोबर जंगलाने सफर करत राहिले. संध्याकाळ झाली तशी मी इल्याची आणि लताची वाट पाहू लागले. अंधार पडायच्या आत तिनं परत यायला हवं होतं आणि पटकन कपडे बदलून घरी जायला हवं होतं. 5:30 वाजता अचानक आमच्या सासूबाई आल्या. बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्या 3-4 दिवस तरी राहतात, पण यावेळी अचानक लवकर परत आल्या होत्या. आई, तुम्ही कशा काय आल्या अचानक? मी मूर्खासारखं विचारलं. काऊन? मी या नव्हतं लागत काय? नाही, तसं नाही म्हणायचं मला, मी स्वतःला सावरत म्हणाले. मग काऊन आल्या तर कायला विचारू राहिली? माया घर आहे, मी कंदी बी येईन, मला कोण विचारू शकते? नाही, घर तुमचंच आहे, पण जरा लवकर आल्या ना म्हणून विचारलं. चहा ठेवू का? मी बावचळल्यासारखं बोलत होते. ठोय बा जमत असेल तर. मी आत जाऊन गॅसवर चहा ठेवला, पण आता लती आली तर मोठी पंचायत होणार होती. तुमच्याही काळजाचा ठोका चुकला ना की आता लती आली तर काय होणार? लतीचं छोटंसं स्वप्न पूर्ण होणार का? तिच्या स्वप्न पूर्ण होण्यात आणखीन कोणत्या अडचणी येणार? असे जर प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील तर असं म्हणत नाही आहे मी, तुम्हाला नक्कीच पडले असतील, मला खात्री आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर हे पुस्तक विकत घ्या आणि वाचा. फक्त लतीसाठीच नाही, तर याच्यामध्ये ही जी कल्पना नावाची कथानायिका आहे, तर तिच्या आपल्या रोजच्या जगण्यातले छोटे छोटे अनुभव तिनं हलक्या फुलक्या शैलीत अमृता खंडेराव यांनी ते सांगितलेले आहेत, शब्दबद्ध केले आहेत. आणि नवरा बायको, सासू सून, नणंद भाऊजाई यांच्या नात्यातील जो एक खट्टा मिठापण असतो, तिखटपणा असतो, हे सगळं अतिशय सहजपणे, साधं आणि निरागस शैलीत व्यक्त झालेलं आहे. तर ह्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की वाचा. या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतः सापडाल याची मला खात्री आहे. तर हे पुस्तक मी कॉमेंटमध्ये लिंक शेअर करते. जरूर विकत घ्या, जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया लेखिकेला अमृता खंडेराव यांना जरूर कळवा. थँक्यू.